नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी कडनं कंबाईन ग्रुप बी आणि सी ची जाहिरात येणार आहे, ज्यामध्ये ग्रुप सी चं महत्वाचं पद आहे आरटीओ एएमव्हीआय. या पदासाठी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे. त्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये महत्वाचा एक इंजिनियर अजून आहे. आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकलचा डिप्लोमाचा विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो. आता मग या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया की एमपीएससीला तुम्ही जर प्रोफाईल भरलं नसेल, आतापर्यंत क्रिएट केलं नसेल किंवा असेल त्याला एडिट करता येईल का, किंवा नव्याने एमपीएससीचं प्रोफाईल कसं बनवायचं त्या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, डिटेल्स बघा आणि मग तुमचं प्रोफाईल बनवा. प्रोफाईल बनवताना खूप काळजी घ्या, त्यामध्ये भरलेली माहिती खूप महत्वाची असणार आहे, अन्यथा एमपीएससी तुम्हाला अपात्र करू शकते. सो हे सगळे मुद्दे जे आहेत ना, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वन बाय वन तुम्हाला मी माहिती देतो, पण तत्पूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला आरटीओ एमव्हीआय ची ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच आपण चालू केली. ऑफलाईन बॅच तुम्हाला पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी बघायला मिळेल. या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करा, तिथून माहिती मिळेल. दुसरा मुद्दा आहे की ऑनलाईन बॅच आरंभ 2.0 ची ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड चालू झालेली आहे. ह्या बॅचमध्ये सगळे फीचर्स तुम्हाला बघायला मिळतील. ही एक्सपर्ट टीम आहे. तुम्हाला धनंजय कचाले सर, योगेश माने सर, प्रतीक रोडे सर आणि तुषार मुसळे सर हे सुद्धा इथे तुम्हाला इथे गायडन्स करताना दिसून येतील. सो विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच लगेच जॉईन करा. बॅच जॉईन करण्याची खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दोघे दिल्या, हवी ती बॅच लगेच परचेस करा. सो त्याचबरोबर तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीची एक्सपर्ट टीम तुम्हाला विषयानुसार इथे शिकवायला असणार आहे. ऑनलाईन स्वरूपात काही आहेत आणि ऑफलाईन स्वरूपात पण काही टीम तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीचे बुक सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही हे अमेझॉनवरनं ऑनलाईन सुद्धा आपल्या ॲपवरनं किंवा जवळच्या बुक स्टॉलवरनं हे बुक सुद्धा आपण घेऊ शकतात. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला दर्जेदार असे बुक्स ह्या प्रत्येक विषयाचे जीएसचे हे सुद्धा अवेलेबल, जसं की सामान्य विज्ञान, पॉलिटी, भूगोल, अर्थव्यवस्था, हे सगळे बुक्स तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही आपल्या अकॅडमीला भेट देऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा मागणी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला नोट्स सुद्धा इथे अवेलेबल असणार. कॉम्प्रिहेन्सिव्ह असे नोट्स बुक स्वरूपात मेन्सचे अवेलेबल आहे. हा लास्ट टाइम आपण घेतलेला मोठा इव्हेंट होता आरटीओ एमवायच्या विद्यार्थ्यांचं. खूप जास्त सिलेक्शन इग्नाइट अकॅडमीने, म्हणजे जवळपास 95% सिलेक्शन हे इग्नाइट अकॅडमीचे असतातच. 2017ला ऍड होती, 20ला होती, आता 26ला पण आहे. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुम्हाला प्रोफाईल बनवायचंय. प्रोफाईल बनवले असेल तर काय करावं, प्रोफाईल अपडेट नसेल तर काय करावं, आणि विशेष म्हणजे प्रोफाईल बनवलेच नसेल तर नवीन प्रोफाईल कसं बनावं, या तिघांसाठीचं उत्तर म्हणजे हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. सुरुवातीला काय करा, mpsc.gov.in ह्या वेबसाईटला गुगल मधून ओपन करा. ओपन केलं की वेबसाईट तुमच्या समोर येते. इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन, अबाउट होम हे सगळे मुद्दे वाचून झाले की तुम्हाला इथे काय करायचंय, तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीवरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर विंडो ओपन होते बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन सिस्टम. मग याच्यावरती क्लिक केलं की तुमच्या समोर विंडो ओपन होते या पद्धतीने. ह्या पद्धतीने विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळतं, तुमचं जर अकाउंट असेल तुम्ही डायरेक्टली आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. पण अकाउंट नसेल तर दिलंय रजिस्ट्रेशनची प्रोसेस, त्यामध्ये न्यू युजर रजिस्ट्रेशन असं आहे, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केलं की समोर विंडो येते. ही विंडो तुमची रजिस्ट्रेशन करण्याची आहे. रजिस्ट्रेशन करताना 2 मिनिटं वेळ लागतो फक्त. तुमची माहिती प्रॉपर भरायची. काय काय भरायचं आहे, तुमचा ईमेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरला की त्याला ओटीपी येतो. गेट ओटीपी गेला की ओटीपी येणार आहे. मोबाईल नंबरला गेट ओटीपी गेला की ओटीपी येणार आहे. तो व्यवस्थित ओटीपी इथे टाकायचा आहे. न्यू पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे. पासवर्डची स्ट्रेंथ त्यांनी सांगितली त्या पद्धतीने कन्फर्म करायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ पण इथे टाकायची. हे टाकलं की तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे. पुढची विंडो तुम्हाला इथे बघायला मिळेल. ही सगळी माहिती बघा. त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे व्हॉट वॉज युअर चाइल्डहुड निकनेम. तुमचं निकनेम जे असतं ते टाकू शकता. चाइल्डहुड फ्रेंड असेल त्याचं नाव टाकू शकतात. ब्लड ग्रुप टाकायचा आहे. त्यानंतर HSC, विच इयर डिड यू कम्प्लीट HSC, 12वी कधी केली ते टाकायचं आहे. त्यानंतर त्याने विचारलं फेवरेट हायस्कूल टीचरचं नाव टाकायचं आहे. व्हॉट इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन ते टाकायचं आहे. आणि इथे काय करायचं, तुम्हाला हा कॅप्चा टाकून रजिस्टर करायचा आहे. हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढची विंडो तुमच्यासमोर ओपन होईल लॉग इनची. लॉग इन मध्ये तुम्हाला तुमचा मेल आयडी, तुम्ही टाकला पासवर्ड जो इथे टाकला तो टाकायचा, हा कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर प्रोफाईल ओपन होते आणि या प्रोफाईल क्रिएशन मध्ये तुम्ही होमवर आहात. आता प्रोफाईल क्रिएट करायची तुम्हाला. नवीन जर असाल तर, जुने असेल तर तुम्हाला एडिट करायची. मग नवीन असाल तर प्रोफाईल क्रिएशन वरती क्लिक करायचं. क्रिएशन वरती क्लिक केलं तुमच्यावर विंडो ओपन होतात बघा. ही एक स्टेप 1, स्टेप 2, 3, 4, 5 आणि अशा 6 स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. त्यापैकी पहिली स्टेप आहे पर्सनल इन्फॉर्मेशनची आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती भरायची आहे. आधार नंबर, त्यानंतर नेम इन इंग्लिश, आधारवरती जे असेल ते ॲज इट इज तुम्हाला टाकायचं आहे. लक्षात घ्या, इथे फॉर्म भरताना यू हॅव आधार कार्ड, देन इट इज मॅन्डेटरी टू फिल आधार डिटेल्स. यस करायचं, आधारवरती आधारची माहिती भरायची आहे. पर्सनल डिटेल्स टाकताना सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचं आहे. इथे फॉर्म भरताना त्यांनी मेन्शन केलंय तुम्हाला इथे तुमचं कोणत्या नावाने भरायचं, 10वीच्या नावाने फॉर्म भरायचं. लक्षात घ्या. फुल नेम इथे टाकायचं इंग्लिशमध्ये, ते देवनागरीमध्ये येऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला
मदर नेम टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ इनबिल्ड येऊन जाणार आहे, जेंडर तुम्हाला टाकायचं मेल फिमेल जे असेल ते. सो ही माहिती भरताना 10वीच्या नावाने भरायची, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची विंडो ओपन होते, त्यामध्येच म्हणजे पहिलाच मुद्दा चालू आहे, इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला, ईमेल आयडी ऑलरेडी येऊन जाणार हे दोघंही. तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड असाल, मॅरिड असाल तर मॅरिड दाखवा, नसेल तर नका दाखवा, पण मॅरिड असाल तर दाखवा, काही प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. नॅशनॅलिटी इंडियन आहे तुमची, मदर नेम तुमची मराठी असणार आहे, मदर टंग मराठी असणार आहे. वेदर युअर नेम इन चेंज, तुमचं नावात जर बदल झालाय की सपोज सर 10वीच्या नावाने फॉर्म भरला पण नावामध्ये बदल झाला, लग्नानंतर माझे काही डॉक्युमेंट हे पतीच्या नावाने असेल, किंवा 10वीचं नाव वेगळं होतं सर, आता त्यानंतर 10वीच्या सर्टिफिकेट सोडलं तर बाकी ठिकाणी सगळ्या ठिकाणी वेगळं नाव आहे, असं जर असेल तर तुम्हाला काय लागेल, इथे यस करावं लागेल. यस जर केलं तर तुम्हाला गॅझेट किंवा ऍफिडेविट लागणार, लक्षात घ्या. नावात बदल असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल तर ऍफिडेविट लागतं, नावात मोठा बदल असेल तर तुम्हाला इथे गॅझेट लागतं किंवा मॅरेज सर्टिफिकेट मुलींसाठी लागतं, लक्षात घ्या. यावरती बरेचसे व्हिडिओ बनवले, ते बघून घ्या. कॅन यू रीड राईट अँड स्पीक मराठी इंग्लिश, यस इथे नो करू शकता, ज्याला तुम्हाला वाटतंय किंवा तुम्ही यस पण करू शकता, यस करू शकता, इथे राईट करू शकता, इथे स्पीकला पण येस ऑर नो करू शकतात. शक्यतो येसच करायचं, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आहे फिजिकल मेजरमेंट, हाईट तुमची प्रॉपर टाका, वेट तुमचं प्रॉपर टाका. हे टाकताना काळजी घ्या, त्यानुसार तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार, लक्षात घ्या. ज्या ज्या ऍड आहेत ना, त्या ऍड मध्ये तुम्हाला तुमची फिजिकल मेजरमेंट नुसारच ऍड दाखवली जाते. सो इथे फॉर्म भरताना काळजी घ्या. वेट, हाईट, त्यानंतर तुमची चेस्ट डिफ्लेक्शन मध्ये किती जाते सांगायचं आहे, चेस्ट इन्फ्लेमेशन मध्ये किती जायचं सांगायचं आहे. त्यानंतर कॅटेगरीची माहिती टाकायची, तुमची कास्ट कोणती टाका, कास्ट नुसार कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. हे फॉर्म भरताना लागेल, लक्षात घ्या. चुकीची माहिती भरू नका. ही जी माहिती भरायला, ह्या माहितीच्या आधारे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस हे डॉक्युमेंट जर नसेल तुम्ही अपात्र होतात. मग फॉर्म डिटेल भरताना कास्ट सर्टिफिकेटची माहिती टाका, इश्युइंग डिस्ट्रिक्ट कोणती कुठून काढले ते टाका, त्यानंतर तुमची डेट तुम्हाला इथे टाकायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पुढे जायचं, डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिलियर, जर तुम्ही कॅटेगरीतून असाल आणि नॉन क्रिमिनल असेल तर येस करा, नसेल तर नो केलं. कॅटेगरीच्या SC ST EWS आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना फक्त एनसीएल लागत नाही, बाकी सगळ्यांना एनसीएल कंपल्सरी आहे. जर का तुम्ही नाही टाकलं तुम्हाला कॅटेगरीचा फायदा घेता येणार नाही. जर असेल तर टाकायचं, नसेल तर बनवून घेऊन मग टाका. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनलचा नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ इश्यूइंग टाकायची आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ठीक, नसेल तर नो केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही याला. त्यानंतर असेल तर तुम्ही डिटेल्स भरून टाका कास्ट व्हॅलिडिटीची. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, दिव्यांगत्व असेल तर येस करा, नसेल तर तुम्ही नो करू शकता. येस केलं तर तुम्हाला डिटेल्स भरायची दिव्यांगत्वा संदर्भातली. ओके. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी पर्सेंटेज किती आहे, 40 किंवा 40% पुढे लागतं. तुम्हाला SCDMचं कार्ड लागतं किंवा सॉलोमनवरनं काढलेलं ऑनलाईनचं कार्ड असेल तर दिव्यांगत्व कन्सिडर केलं तर, अन्यथा केलं जात नाही. त्याचं डिटेल्स तुम्हाला इथे भरायचं आहे. त्यानंतर व्हॅलिडेट करायचं. बघा आता दिव्यांगाच्या उमेदवारांना ते व्हॅलिडेटचा ऑप्शन आलेला आहे, त्यांना व्हॅलिडेट करावं लागणार आहे. त्यानंतर युनिक डिसेबिलिटी कार्ड, तुम्हाला जे म्हणतो UDID कार्ड तुम्हाला इथे लागणारच आहे, आणि त्यांचा UDID कार्ड नंबर पण टाकायचा, तरच तुमचं दिव्यांगत्वामधून तिथे सिलेक्शन होऊ शकतं. स्पोर्ट डिटेल्स मध्ये तुम्हाला टाकायचं. बघा स्पोर्ट पर्सन जर तुम्ही असाल तर स्पोर्ट्स डिटेल्स तुम्हाला टाकायची. इथे टाईप ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कोणती होती, कॉम्पिटिशन कोणती होती, नेम ऑफ कॉम्पिटिशन आहे, हे डिटेल्स सगळं स्पोर्टच्या पर्सननी माहिती भरायची आहे. आणि स्पोर्टच्या पर्सन लक्षात घ्या, तुमच्याकडे फॉर्म भरताना ऍटलिस्ट तुम्ही जे प्रत्येक जिल्ह्याला जे असतं उपसंचालक यांच्याकडे सर्टिफाईड करायला टाकलेली कॉपीची रिसीट असेल तरी फॉर्म भरू शकता, किंवा डायरेक्ट सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, म्हणजे त्यांनी दिलेलं ते सर्टिफाईड केलेलं सर्टिफिकेट, ते पण चालते, लक्षात घ्या. इथे मात्र स्पोर्ट पर्सन ज्यांनी खेळलेला आहे नॅशनल गेम, ज्या गेमचा उल्लेख या MPSC मध्ये आहे, आणि ज्या गेममध्ये त्यांनी रँक घेतली असेल फर्स्ट सेकंड थर्ड किंवा मेडल घेतला असेल, तर तेच उमेदवार इथे आरक्षणासाठी पात्र असतात, हे पण लक्षात घ्या. इथे ऍड केलं तुम्ही. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर एक्स सर्व्हिसमॅनची पूर्ण माहिती इथे भरायची, प्रॉपर हे वाचून घ्यायचं आहे आणि त्याची माहिती भरायची. असाल एक्स सर्व्हिसमॅन तर माहिती भरा. इथे भरत असताना पहिलेच त्यांनी विचारलंय की एक्स सर्व्हिसमॅन ऑफ द रेग्युलर आर्म फोर्स तुम्ही आहात का, यस कराल तुम्ही. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन डिव्हिजन ऑफ द आर्म फोर्स असाल तर तुम्ही आर्मी, जे काय नाव त्या ऑप्शन ते टाकून द्याल तुम्ही. डेट ऑफ रेग्युलर अपॉइंटमेंट कधी झाली तुमची, ती डेट तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर रिटायरमेंट डिस्चार्ज कार्ड असेल ना, त्याची डिटेल्स टाकायची आहे. सर्व्हिस तुम्ही किती केली ते पण माहिती तुम्हाला टाकायची आहे. डिस्चार्ज सर्टिफिकेट, लेटर ऑफ परमिशन ऑफ रिएम्प्लॉयमेंट नंबर तो टाकायचा तुम्हाला. त्यांना सैनिक स्कूलमध्ये तुम्हाला नोंद करावं लागतं, लक्षात घ्या. डेट ऑफ डिस्चार्ज आर्म फोर्सचे डेट टाकायची तुम्हाला. द सिरियल नंबर अँड डेट ऑफ सर्टिफिकेट प्रोव्हाइडेड बाय द अप्रूव्ड अथॉरिटी ऑफ द एज रिलॅक्सेशन, त्याची माहिती टाकायची आहे. आर यू डिसेबल पर्सन, पेन्शन होल्डर असाल तर यस करा, नसेल तर नो करा. हॅव यू जॉईन स्टेट गव्हर्नमेंट अंडरटेकिंग लोकल बॉडीज एक्सेट्रा सर्व्हिस थ्रू द एक्स सर्व्हिसमॅन, आतापर्यंत घेतली असेल यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉय डिटेल्स तुम्ही असाल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉय असाल, म्हणजे शासकीय कर्मचारी असाल ऑलरेडी, तर त्याची माहिती तुम्हाला इथे प्रॉपर भरायची आहे त्यांनी विचारल्या पद्धतीने. डोमेसाईल संदर्भात महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्हाला आरक्षण मिळणार, लक्षात घ्या.
नसेल तर डोमेसाईल काढून टाका. आत्ताच जा, 15 दिवसात डोमेसाईल सर्टिफिकेट मिळून जातं. हे डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथे काढायची, माहिती भरायची आहे. येस केलं की तुम्हाला इथे माहिती भरायची, लक्षात घ्या. ही पूर्ण माहिती भरल्याशिवाय तुम्हाला इथे इथे डोमेसाईलला यस करून चालणार नाही किंवा तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, लक्षात घ्या. खाली त्यांनी टाकलेलं पण आहे, यू विल नॉट बी कन्सिडर फॉर द रिझर्वेशन कॅटेगरी पोस्ट इफ यू डू नॉट हॅव महाराष्ट्र डोमेसाईल सर्टिफिकेट. हे लागणारच आहे. त्यानंतर पुढे आहे ऍडिशनल रिझर्वेशन. तुमचं काय असेल तर तुम्ही इथे माहिती भरू शकता. असेल प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर त्याची माहिती तुम्ही भरा. तुम्ही अर्थक्वेक अफेक्टेड असाल त्याची माहिती भराल. तुम्हाला ग्रॅज्युएट पार्ट टाइम अंशकालीन एम्प्लॉय असेल त्याची माहिती भराल. हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असावेच लागतात, तरच भरा, अन्यथा नो करा. बरेच विद्यार्थी ते यस करून टाकतात आणि म्हणतात सर आमच्याकडून चुकलं तर चुकल्या माफी इथे नाही, लक्षात घ्या. यू विल नॉट बी कन्सिडर फॉर द ऍडिशनल रिझर्वेशन कॅटेगरी पोस्ट इफ यू डू नॉट हॅव रिस्पेक्टिव्ह ऍडिशनल रिझर्वेशन सर्टिफिकेट. असेल तरच यस करा, नसेल तर नो करा. चुकीची माहिती अजिबात भरू नका. अनाथ असाल तर अनाथांची डिटेल्स तुम्हाला इथे भरायची आहे, सेव्ह करायची आहे. हे सगळं सेव्ह केलं की तुमचं पहिली इन्फॉर्मेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह होते. ही झाली पहिली इन्फॉर्मेशन सेव्ह. त्यानंतर तुमच्या दुसऱ्या विंडोकडे ऍड्रेस इन्फॉर्मेशन. इथे मग तुमचा परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डिंग ऍड्रेस टाकायचा. सेम असेल तर काही प्रॉब्लेम नाही, वेगळा असेल तर काही प्रॉब्लेम नाही. हा फिलअप करायचा आणि सेव्ह करायचा आहे. दुसरी विंडो कंप्लीट झाली. स्टेप 2 झाली सेव्ह. स्टेप 3 कडे आपण चाललोय, ज्यामध्ये अदर इन्फॉर्मेशन आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोड बाबत तुमच्यावरती काही केसेस असेल तर त्याची डिटेल्स भरायची आहे. बघा, जी आहे ती प्रॉपर भरा, चुकीची माहिती अजिबात भरू नका. त्यावर तुम्हाला पर्टिक्युलर काही प्राइजेस, मेडल, स्कॉलरशिप मिळाले असेल ती मेन्शन करा आणि मग नंतर इथे सेव्ह करा. मग आपण जातोय चौथ्या विंडोकडे, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. इथे तुम्हाला तुमचं शिक्षण जसं जसं होत गेलं, 10वी 12वी, डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन, जे काय असेल तुमचं ती माहिती ती भरत चालायची आहे. अदर डिटेल्स मध्ये तुम्हाला इतर माहिती पण तुम्ही भरू शकता. ओके, आता इथे भरलं तुम्ही चौथं क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. ऑदर मध्ये झालं सेव्ह की तुम्ही क्वालिफिकेशन मध्ये आलात की बघा 10वीची भरली आहे, 12वीची भरली आहे, ग्रॅज्युएटची भरली, मी बीईची भरली आहे, फार्मसी भरली आहे. पण इथे भरताना 12वीची सुद्धा HSCची पण माहिती तुम्ही भरू शकता. ते सगळे डिटेल्स तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेट समोर ठेवा आणि सर्टिफिकेटच्या आधारे हे क्वालिफिकेशनची माहिती भरून टाका. भरताना जर तुम्हाला वाटलं काही चुकलंय, माझं 81.68 मध्ये चुकलंय माझ्याकडनं, एडिटचा ऑप्शन आहे किंवा डिलीटचा पण ऑप्शन आहे, परत तुम्ही ऍड करू शकता. क्वालिफिकेशन वरती सगळं झालं भरून की सेव्ह करायचं आहे. सेव्ह झाला की तुम्ही जातात पुढच्या विंडोकडे, एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन. इथे कोणतंही पद असं नाही की ज्याला इन्फॉर्मेशन एक्सपिरियन्स लागतो, म्हणजे असेल तर वेल अँड गुड टाकून द्या, पण अनुभवाची इथे अट नाहीची ह्या पदासाठी. सो नाही टाकलं तरी चालतंय. असेल तर तुम्ही जिथे कुठे जॉब केला असेल टाकून द्या, भविष्यामध्ये याचा काही पर्सेंटेज फायदा होऊ शकतो. सो टाकून द्या. इथे टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह झालं, अपडेट करायचंय. बघा, त्यांनी अपडेट केलं नसेल आतापर्यंत, अपडेट करून घ्या, सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर पुढच्या विंडोकडे जातोय आपण. लास्ट आहे अपलोड फोटो आणि सिग्नेचर. फोटो अपलोड करताना त्यांनी सांगितलंय की इमेज साईज तुमची किती असावी ती बघून घ्या, त्यानुसार फोटो आणि साईन अपलोड करून सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला सेव्ह केल्यानंतर सबमिट अँड लॉक प्रोफाईल नावाचा ऑप्शन येतो, याच्यावरती क्लिक करा, याच्यावरती क्लिक करा आणि मग विचारलं जातंय तुम्हाला कन्फर्म करायचं आहे का हे प्रोफाईल लॉक. मग प्रोफाईल एकदा लॉक झाला की मग तुम्हाला बघता येतं की कोणत्या पोस्टसाठी मी अप्लाय करू शकतो. हे झालं लॉक. मग तुम्ही परत एकदा काय करू शकता, लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुमचं वेबसाईट, तुमचं प्रोफाईल ओपन होईल. हे सगळं लॉग इन केलं, कॅप्चा टाकला, प्रोफाईल ओपन झालं की मग तुम्हाला काय करायचंय, भविष्यात जेव्हा ऍड येईल तेव्हा ऍड येईल तेव्हा ऑनलाईन ऍप्लिकेशनवरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केलं की तुमच्या समोर MPSCच्या भरपूर साऱ्या अशा जाहिराती दिसतात की तुमच्या प्रोफाईलच्या अगेन्स्ट कोणत्या कोणत्या जाहिरातीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्या जाहिराती तुमच्या समोर येतात. उदाहरणार्थ मी एक जाहिरात घेतली इथे आणि व्ह्यू केली. व्ह्यू केल्यानंतर मी बघू शकतो इथे की एक जाहिरात मी घेतली, गट कची जाहिरात घेतलेली आहे. ओके, मग चेक करतो मी एलिजिबिलिटी का, चेक करतोय यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. म्हणजे तुम्ही एलिजिबल आहात. जर का इथे एलिजिबल येत नसेल तर प्रोफाईल मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, बरोबर की नाही. मग हा प्रोफाईल प्रॉपर बनवा. प्रोफाईल प्रॉपर बनवलं, इथे क्लिक केलं, एलिजिबल आहात, इथे अप्लाय करू शकता. जेव्हा ऍड येईल, 25चं माझ्या समोर आहे, 26ची ऍड आली की तुम्ही इथे अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने हे MPSCचं प्रोफाईल बनवायचं आहे. यात काही अडचण असेल मला कमेंट बॉक्समध्ये टाका. छोटे छोटे तुमचे प्रॉब्लेम असेल ते पण टाका, त्यावरती सेपरेट व्हिडिओ मी घेणार आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत बॅच जॉईन केली नसेल MPSCची कंबाईनची, तर ही बॅच लॉन्च झाली आपली. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये बॅचेस अवेलेबल आहे. ही पूर्ण टीम तुम्हाला, ज्यांनी आतापर्यंत हजारो असे विद्यार्थ्यांना RTO AMVI बनवलाय, ही टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. हे सगळे फीचर्स दोन्ही बॅचचे, ऑफलाईनची पण बॅच आहे, ऑनलाईनची पण बॅच आहे. हवी ती बॅच लगेच परचेस करा. या संदर्भात खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली आहे. अडचण असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच परचेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतर विद्यार्थ्यांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.